दाखल होणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुणे नाशिकवरूनही अनेक जण येत आहेत, मात्र आबालवृद्ध या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। एक वयोवृद्ध आजी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या परिसरामध्ये दाखल झाल्यात। त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पोहोचतायत, वेगवेगळ्या शहरातून पोहोचतायत, आजी देखील पोहोचलेल्या आहेत। आजी, काय वय, कुठून आलात तुम्ही? मी आले शिवडीवना। किती वय आहे तुमचं? वय आता अंदाज मला सांगता नाही येत. म्हणजे सभा ऐकायला आला, कुणाला ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं आहे, दोन्ही भावांच्या हे ऐकायचं आहे। हे न्याय आम्हाला भेटला पाहिजे। हे अंधाधुंदी कारभार जातो, त्यासाठी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे, ते योग्यशीर घेतलेला आहे। आता साहेब आमचे काय हटणार नाही, आता ज्याला त्याला टक्कर देणार ह्याच्या अगोदर। पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे, तिथं एक वेगळा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये। तुमच्यामध्ये बी हे दोघांना ऐकायला, काय ऐकायला आवडेल तुम्हाला त्यांच्याकडून सध्या? नाही, त्यांच्याकडनं ऐकायला त्यांचे भाषण आम्ही ऐकणार, दोन्ही भावांचे। आणि दोन्ही भावांनी निर्णय चांगला घेतला पाहिजे, शेवट पवत चांगला निर्णय घ्यायचा, हे तर आमचं जुन्या लोकांचं हे आहे। दोन्ही भाव फुटायला नको आहेत आम्हाला। मग कोणाची माय लागली नाही। शिवसेना ही मुंबईची साहेबांचीच आहे, बाळासाहेबांचीच आहे। हे कोण बी येऊन दे, माझी मुंबई आहे, ते माझी आहे, कोण नाही कोणाची। ती मुंबईमध्ये शिवसेना आहे ना तरच उपयोग आहे, ना तर काही नाही। हे काले कुत्रे नुसते बघतात लुटायला। मराठा माणसाचीच आहे मुंबई। आणि हे सगळे बेमशी खाली केली, हे खाली केले, ते खाली केले। काय गरीबाचं केलं? काय गरीबाचं काय केलंय? काय नाही केलं गरीबाचं। राज ठाकरे आज ट्रेन मधून प्रवास करत इथपर्यंत येणार आहेत, हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत येत आहेत। मतदान चोरी होतं, खरंच वाटतं का मतदानाचं चोरी होते? होते 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 चोरी होते, म्हणून साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। चोरी होते म्हणून तर साहेबांनी पकडली गेली। पकडले त्यांची चोरी फी साहेबांनी। आता काय नाही काय सांगतात ते, असं झालं तसं झालं, हे रेल्वे बंद करू, ते काय तुमच्या बापाचे आहे काय रेल्वे बंद करायला? पोलिसांना सांगतात रेल्वे बंद करा, हे बंद करा। म्हणून तर साहेब, अधिकचे साहेब येतात, ते रेल्वेनेच प्रवास करतात आहे। परंतु अजून देखील या सभेला परवानगी मिळालेली नाही पोलिसांची, साहेबांच्या। उद्धव साहेब, तर या मोर्चामधल्या ठाकरे बंधूंच्या सहभागाविषयी या आजीबाईंनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत।